मी आज आपल्या समोर माजी पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्याचा कार्याध्यक्ष आणि एक या देशाचा, या राज्याचा नागरिक या नात्यानं आपल्या समोर आलेलो आहे। आजचा विषय हा आहे नांदणी मठातील हत्तीनी संदर्भामध्ये महादेवी उर्फ माधुरी हिच्या संदर्भात ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांसंदर्भामध्ये समाजावरती किंवा सामाजिक लोकांवरती जातीपातीमध्ये भावनिक आव्हान करून या ठिकाणी राजकीय मंडळी आपले पोळे भाजण्यासाठी विविध आंदोलनं, मोर्चे असतील, आंदोलन असतील, निषेध असतील या ठिकाणी नोंदवत आहेत। आपण यामध्ये सुज्ञ आहात पत्रकार बंधू माझे। या ठिकाणी महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीला या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ज्या ठिकाणी पाठवायचं होतं त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे। 28 जुलै रोजी या ठिकाणी तिची रवानगी, त्या ठिकाणी जे भावनिक लोक झाले, आया, माय, माता, माऊली या ठिकाणी रडल्या। सगळ्याच्या अशी नाळ जुळलेली ही 33 वर्ष त्या ठिकाणी राहणारी आमची माधुरी या ठिकाणी अत्यंत भावनिक पद्धतीनं त्या ठिकाणी थोडक्यात विदाई करण्यात आल्यासारखं केलं आणि आजही 4-4, 5-5 दिवस होत आले त्यांना काही लोकांनी अन्न ग्रहण केलं नाही। हा भावनिक विषय आहे। जनकट्टू तामिळनाडू प्रमाणे या ठिकाणी आपल्या ज्या संस्कृती आहे, आपलं जे पारंपरिक रीतिरिवाजानं जे काही काम चाललेलं आहे, आज 1300 वर्षापासून या जैन समाजाच्या मठामध्ये विविध प्रकारे हत्तींचं त्या ठिकाणी पालन पोषण केले जातं। हे आमचे चेतन कोठारी म्हणून जैन समाजाचे आमचे बार्शीचे नेते आहेत। या ठिकाणी त्यांचं पालन पोषण केलं जातं आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आपण पाहिलंय पेटाच्या माध्यमातून 1980 साली जागतिक संघटना झाली आपल्याकडे। 2000 सालामध्ये या ठिकाणी या देशामध्ये ती आली आणि आपण विविध ह्याला संघर्ष करतोय। बैलगाडा शर्यतीला संघर्ष केला, तुमच्या टकरी, हाल्याच्या टकरी असतील किंवा बाकीचे जे सामाजिक उपक्रम आपले आहेत या पद्धतीनं या ठिकाणी त्यांचा प्राणी ह्याच्या संदर्भातलं क्रुएलिटी ऍक्ट खाली 1960च्या त्यांच्या काही बाबी अतिशय खऱ्या असतील, परंतु जे समाजाला किंवा आमच्या धर्माला अभिप्रेत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या घटनेला प्रत्येकाला आपल्या धर्माचं आचरण करण्याची काय मुभा दिलेली आहे। त्यामुळं या ठिकाणी हा प्रश्न निर्माण झालेला आहे। वास्तविक पाहता या ठिकाणी 3 वर्षाची असताना वगैरे सगळं तुमच्या ह्याच्या माध्यमातून आहे। विविध पत्र, मी कुणाचीही बाजू घ्यायला आलेलो नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठलाही उद्योगपती असो, कुठलं ग्रहखाता असो, राज्य सरकार, केंद्र सरकार असो, या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे कुणीही नाही आणि त्यांच्या आदेशाचं पालन सर्वांनी करावं लागणार, यामध्ये तिळमात्र शंका बाळगायचं कारण नाही। 2017 साली काही ही घटना या ठिकाणी घडली गेली त्या मठामध्ये, नांदणीमध्ये। त्यानंतर डिसेंबरमध्ये घटना घडली। एप्रिलमध्ये या ठिकाणी 2018ला राजू शेट्टी या ठिकाणी खासदार होते आणि ते खासदार असल्या कारणानं त्या ठिकाणी त्या भागाचे काही मठातील लोकांनी काही सांगितलं असेल। त्यानंतर राजू शेट्टी या ठिकाणी तुमचं हे जे पत्र आहे राजू शेट्टींचं हे सगळीकडे व्हायरल होत आहे। एकच पत्र आहे, कारण ह्या पत्रामुळं हे 2018 साली त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये या ठिकाणी संस्थान नांदणी येथील पाळीव हत्ती वनसंग्रहालयाकडे सोडण्याबाबत या प्रकारे हे पत्र आहे। आज हे पत्र दिल्यानंतर 2018ला पत्र दिलं, 2020ला पेटाचे लोक आले होते, त्यांचे फोटो त्यांनी स्वतः पेजवर व्हायरल केलेले आहेत राजू शेट्टी यांनी। आणि त्याप्रमाणे ही जी आमची महादेवी उर्फ माधुरी ही बोर्डावरती म्हणतो ना आपण, एखादं हायलाइट कसं होतं त्या पद्धतीनं हायलाइट ही 2017-18 पासून 20 पर्यंत ही यायला लागलेली होती आणि त्यामुळं त्या पेटा ही जी प्राणी ह्याची संघटना आहे यांचं लक्ष या गोष्टीकडे गेलं। त्यांचा संपर्क त्या ठिकाणी राजू शेट्टी बरोबर झाला। ते स्वतः कबूल करतायत की मला देवस्थानच्या जैन समाजाच्या मठाच्या मठाधिपतींना समजून सांगा वगैरे ही जी भाषा आहे। आणि त्यावेळेला 2 कोटी रुपये म्हणजे यांचं जेव्हा पत्र या ठिकाणी व्हायरल होऊ लागलं राजू शेट्टींचं, तेव्हा हे बुमरँग आपल्यावरती येत आहे, कारण तुम्हीच
वनामध्ये तिला त्या ठिकाणी जंगलामध्ये सोडा म्हणून तुम्ही पत्र देणार आणि तुम्हीच आज त्या विरुद्ध आंदोलन किंवा काय करणार हे योग्य होत नाही. त्यानंतर त्यांनी तो 2 कोटीचा विषय आणला की त्यावेळेला ते देतो म्हणले होते वगैरे. या पद्धतीनं या पत्रामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तात्पुरतं या हत्तीला तात्पुरतं घेऊन जावा, आमच्याकडे माऊस याची व्यवस्था झाली, तिला संगोपन करणाराची व्यवस्था झाली की आम्ही आणू, असं या पत्रामध्ये कुठंही नाही. यामुळं राजू शेट्टींचं जे आंदोलन आहे माझ्या माहितीप्रमाणे 2019ला पराभव झाला, 2024ला पराभव झाला. राजकारणामधनं आपण सदुभाव खोत सारखी लोक त्यांच्यापासून निघून गेली आणि त्या ठिकाणी लोकांना गुमराह करू नका. तुम्ही रविवारचा मोर्चा काढता कलेक्टर ऑफिस वरती पहाटे 4ला, का तर दुसरं कोणी मोर्चा काढू नये त्याच्या आधी त्याचा श्रेय घेण्यासाठी तुम्ही 4 वाजता पहाटे 45 किलोमीटर मध्ये लोकांना चला म्हणून सांगता. म्हणजे याचा तुमचा हवा तुम्हाला या ठिकाणी या वन्य प्राण्याच्या हत्तीनीच्या राजकारण करून तुम्हाला त्याची पोळी भाजायचं काम तुमचं चाललेलं आहे. हे स्पष्टपणे आम्हाला या ठिकाणी आमचा माजी पोलीस अधिकारी म्हणून या ठिकाणी आरोप आहे. जनतेला भडकावणं, भावनेचा विचार करणं आता राजकीय दृष्टिकोनातनं नाही तर याला सर्वोच्च न्यायालयातनं याचा पर्याय निघू शकतो, अन्यथा पर्याय याला निघू शकत नाही. तुम्ही जर नांदणी गावामध्ये ही हत्ती माधुरी याला आणायचं म्हटलं तर कायदेशीर त्याच्या प्रोव्हिजन आहेत. त्या प्रोव्हिजन काल त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचं सांगायला आलेलं नाही, परंतु महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी मिटिंग घेतलाय. सगळे मठाधिपती किंवा सगळे राजकीय मंडळी तिथं होते. होराचा यांची लागलेले आहे, मी आणतोय हत्तीन का मी श्रेय घेतो का मी श्रेय घेतो, काय चाललं प्राण्याच्या ह्याच्यावरती तुम्ही टाळूवरचं ऋणी म्हणायच्या खाणार काय, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आपण या ठिकाणी राजकारण करू नये. तुम्ही मोर्चा कलेक्टर ऑफिसला आपण इतके पत्रकार रविवारी मोर्चा असतो का, रविवारी सुट्टी असते, पण यांनी त्या दिवशी मोर्चा काढला आणि एकाही कार्यकर्त्याला टी-शर्ट तसा नव्हता. तुम्ही बघितला असाल त्या ठिकाणी त्या महादेवीचा फोटो लावलेला छातीवरती ते ही करून, म्हणजे राजकारण किती करणार तुम्ही, कोणावर आरोप करायचे करा, तुम्हाला काय करायचं त्याबद्दल अजिबात ही नाही, ते मात्र शंका बाळगायचं कारण नाही. या ठिकाणी त्यांच्या पत्रानंतर हे हायलाईट झालं. त्या ठिकाणी अनेक ह्याला हैदराबाद वगैरेला या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आणि त्यानंतर 2023ला हा न्यायालयावर येऊन उच्च न्यायालय या ठिकाणी आपल्या मुंबई हायकोर्ट राजू शेट्टीच्या पत्र दिले. राजू शेट्टीच्या पत्रामध्ये दिलेलं आहे जिनसेन भट्टारक संस्थान मठ नांदणी येथील पाळीव हत्ती वन संग्रहालयाकडे सोडण्याबाबत. त्यामध्ये उपरोक्त विषयानुसार जिनसेन भट्टारक संस्थान मठ नांदणी येथील वन विभागाच्या परवानगीने गेली 20 वर्ष उत्तमरित्या हत्तीचे संगोपन केले आहे. तरी यापुढे हत्तीचे वयोमान व हत्तीवाहक महातू मिळणे कठीण आहे. त्यामुळे हत्तीचे संगोपन व देखभाल करणे कठीण आहे. त्यामुळे त्याच्या मागणीनुसार म्हणजे मठसंस्थांना मागणी केलेली होती आणि त्यांच्या विनंतीनुसार तुम्ही वनसंग्रहालयाकडे तिला म्हणजे घेऊन जावं ही विनंती, असं हे पत्र आहे. यामध्ये जे आता सांगतायत ते की बाबा त्यामध्ये फरक तिला म्हणजे घेऊन जावं ही विनंती, असं हे पत्र आहे. यामध्ये जे आता सांगतायत ते की बाबा त्यामध्ये फरक करून सांगताय की तात्पुरता आम्ही घेऊन जा म्हणलो आणि तात्पुरता आम्ही त्यानंतर तुमच्याकडून आम्ही घेऊन येणार होतो, हे दादांत खोटा. या पत्रामध्ये तसं नमूद पाहिजे की थोडे दिवस आम्हाला हा माणूस मिळेपर्यंत तुम्ही ठेवून घ्या असं म्हणलेलं नाही. आणि त्यामुळं या ठिकाणी दुटप्पी भूमिका या ठिकाणी राजू शेट्टी यांची दिसून येते. आणि इतर वेळचं आपण पाहिलं, मी आरोप करणार नाही, परंतु एखादा कुठला तरी विषय घेऊन त्याला इतकी हवा द्यायची या राजकीय पुढाऱ्यांना नेत्यांना सवय लागलेली आहे. आणि त्यामुळं कुठल्या तरी विषयाला आज प्राण्यांच्या ह्या माधुरीच्या विषयामध्ये आपली राजकीय पोळी भाजायची या दृष्टिकोनातून तुम्ही हे काम करताय असं आमचं राजू शेट्टीवर म्हणजे आरोप आहे. आणि तुम्ही विविध काय म्हणतात शेतकरी आंदोलन, शेतकऱ्याचं अमकं कारखानदारावर मोर्चे, 3000 भाव द्या, 5000 भाव द्या असं म्हणायचं, पुन्हा त्या ठिकाणी मिटिंगा करायच्या आणि बाकी बोलायची मला गरज नाही, हे तुमची समजून घ्या. ह्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही राजू शेट्टीला सांगतो, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न करता महाराष्ट्र शासन या ठिकाणी तुमच्या पॉझिटिव्ह या ठिकाणी माझे फडणवीस साहेब असतील, माझे म्हणजे याचा अर्थ आपल्या मुख्यमंत्री ते आहे, त्याला पक्ष नाही,
त्या दृष्टिकोनातून एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, कुणी असतील, आणि त्याप्रमाणे तुमचा जो नांदणीचा मठ आहे त्याचे मठाधिपती या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल करावी. राजकारण यामध्ये करू नये. पुनर्विचार याचिकेमध्ये आज जे वनतारा आहे, वनताराला ते काय त्या ठिकाणी तात्पुरतं त्यांनी कस्टडी घेतलेली आहे. कोर्टाची ऑर्डर उद्या झाली की चालले परत कुठं कुठं काय असेल ते. यामध्ये त्यांची बाजू घ्यायला आम्ही आलेलो नाही, परंतु या ठिकाणी वनतारा जसं पोलीस शे द्यावा लागतो त्या पद्धतीनं सगळे पॉझिटिव्ह त्या ठिकाणी करतील. आणि पुनर्विचार याचिकेमध्ये काही पत्रकारांनी अतिशय सुंदर रीतीने सांगितलंय की जलीकट्टूच्या संदर्भात तामिळनाडूमध्ये 2014ला बंदी आली, 17ला झालं काय, 18ला काय झालं, 23ला तो खेळ म्हणून मान्यता देण्यात आली, त्यावेळेला पेटाला शांत राहावं लागलं. त्या पद्धतीने इथं सुद्धा तुमच्या जर संस्कृती टिपायची असती सगळ्याच बाबतीत, मग हत्ती लागतात, घोडे लागतात, कुठं काय लागतं, बैलाच्या शर्यती, मी तर म्हणतो त्या हाल्याच्या टकरी ज्या असतात त्या सुद्धा संस्कृतीमध्ये आहे. पैलवान कशा करता तयार करतो आपण, कुस्ती खेळायला तयार करतो. त्या पद्धतीनं कधी थोडं कायद्यात ही काय असेल, पण आमची संस्कृती पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे, त्याचा सुद्धा मान सन्मान राखला गेला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्हाला, कारण जैन बांधव या ठिकाणी राजकारण काय व्हायला आहे, जैन मुनी त्या ठिकाणी रडले, म्हणजे त्यांना त्या हत्येबद्दल 2017ला आपला माणूस गेलेला असला तरी सुद्धा इतकी आत्मीयता आहे, त्याची नाळ जुळली गेलेली आहे. त्यामुळे जैन बांधव सगळे सद्गुरू त्यांचे जैन मुनी सुद्धा आनंद आश्रम नगरला जातो, नगरला या ठिकाणी नगरलाच ना आनंद आश्रम, त्या ठिकाणी मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला जातो. त्यांचं अहिंसा परमो धर्म भगवान महावीराने दिलेल्या पारावरती चालणारे आणि आपल्या राज्याच्या देशाच्या इकॉनॉमीवरती परिणाम करणारी ही सगळी मंडळी आहे, जैन समाज आहे. त्याला नाराज कुठेच करू शकत नाही, कुठलाच नेता करू शकत नाही. त्यामुळे मी काहीतरी करतोय तुमच्याकरता, मी काहीतरी करतोय हे दाखवायचं हे चाललेलं आहे राजू शेट्टींचं. राजू शेट्टीच का नाव घेतोय तर कारण त्यांच्या पत्रामुळेच ही सुरुवात झाली. 2018 तुम्ही जर पत्र दिलं नसतं, ते बोर्डावर आलं नसतं तर कशा करता ते ही झालं असतं, म्हणजे या परिणाम पुढे झाला नसता असं आमचं म्हणणं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी परत आरोप करणं, खोटे आरोप करणं, मग ते तिकडे काय होईल, ते 48 प्रवास केला, किती हत्ती तिथं आहेत अमक्यात, एका हत्तीनं कोणाला काय फरक पडला, 250 हत्ती असतील, एक हत्ती नसेल, काय अडचण आहे, हा विषय नाही आहे. आणि मी सांगितलं कुठलेही उद्योगपती असो, शास्त्र कायद्यापुढं सगळे समान आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची आहे आमचं असं म्हणणं आहे. आजच मला सकाळी पत्रकार परिषद किंवा त्याचं बाईट आलेला आहे फडणवीस साहेबाचा किंवा शासनाचा, या ठिकाणी वनताराच्या कोणाला तरी बोलवलेलं होतं, त्यांनी सुद्धा लेखी दिलेला आहे की आम्हाला काही ऑब्जेक्शन करू कशाचं नाही. त्याप्रमाणे मठसंस्थांना सुद्धा त्या ठिकाणी पत्रही केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आम्हाला आमची महादेवी माधुरी या ठिकाणी परत आली पाहिजे. या दृष्टिकोनातून तुम्ही राजकारणात जातीपतीशिवाय कधी बोलायलाच नाही. हा लिंगायताचा मठ आहे, तो काय धनगराचा मठ आहे, तो यांचा जैन समाजाचा मठ आहे, कुठं तरी खाली आम्ही सगळ्या आमच्या आस्था सगळ्या एकमेकात जुळलेल्या आहेत आणि गावागावामध्ये एक आहोत. पण कुणीही आता काय झालं विषांतर होईल त्यामध्ये की आमचं जातीशिवाय बोलत नाही, कोणाला मारलं तर म्हणते आमच्या जाती ह्याला मारला त्याला मारला, हा विषय नाही. आम्ही संरक्षण आहे, खंडनिग्रहण आहे, सर्जनाचं रक्षण दुर्जनाचा विनाश, या पद्धतीनं मी आपल्या पुढे एक माजी पोलीस अधिकारी म्हणून आलो. आणि मला जे वाटलं की समाजामध्ये जे हे पसरवलं जात आहे, इथं बंद ठेवलं जा, मोर्चा काढ, अमुक कर, हे विचार न धरता यामध्ये कायदेशीर मार्ग काढून, कायद्यात बदल करून, अमेंडमेंट करून राज्य सरकार, केंद्र सरकार जर तुमचं त्या कर्नाटक आणि आंध्र आणि महाराष्ट्र इथं बॉर्डरवरती हत्ती पिसाळलेले केरळमध्ये ते काय धिंगाणा घालतायत, गावात घुसतायत, अमकं होतंय, त्यांचं पुनर्वसन करायचं असेल, तुमचं काय ते वनतारा द्या सोडून त्या ठिकाणी दुसरं एखादं काहीतरी अभयारण्य चालू करा. त्या ठिकाणी त्यांच्या अजून सामाजिक संस्था असतील किंवा वनतारावाले असतील त्यांची मदत घ्या. त्या ठिकाणी एखादं हे निर्माण करा जंगल की त्या ठिकाणी त्यांचं संगोपन पण केलं जाईल. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमची माधुरी परत आली पाहिजे या दृष्टिकोनातनं पॉझिटिव्ह आम्ही थिंकिंग करतो. आणि शेवटी राजू शेट्टी किंवा त्यांच्यासारखे विचार करणाऱ्या राजकारण्याला आम्ही या ठिकाणी काय म्हणतात त्याला इशारा देतो की तुम्ही जर असं जर समाजाला, आमच्या जनतेला भडकवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू देणार नाही. एक माझे पोलीस अधिकारी यांना त्यांना मी सांगतो, कारण आम्ही आयुष्य आमचं 34 वर्षे त्यासाठी वेचलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही भावना आमच्या मनाला आलेल्या. तुमची मागणी आणि शेतीची
मागणी आता एकच आहे की माझं हत्ती परत आला पाहिजे. तो तसं म्हणत नाही, नुसता हत्ती परत नाही आला पाहिजे, त्याला सगळंच पाहिजे अनऑफिशियल. हा काय तुम्ही समजून घ्या, ते कारखानदाराला बी आहे ब्लॅकमेलिंग. हा शेट्टीवर नाही, कुणी इतर कुणी करतंय का त्या पद्धतीनं? आज समजा मुन्ना महाडिक असतील, ते माने साहेब असतील, धैर्यशील माने किंवा बाकी, मी ते बोललो तर तुम्ही म्हणा ते पॉलिटिकल तुम्ही बोलताय, असं नको. सगळी माणसं त्या ठिकाणी एक गोठून प्रत्येकाला वाटतंय की तुमचं 2 शब्द बोलू दे का यांना जैन समाजाची बोला. मग झालं की फक्त प्रश्न विचारला म्हणून उत्तर देतो. त्यांच्या भावना किंवा ध्येय धोरणं वेगळी आहेत आणि आम्हाला प्रांजळपणे असं वाटतं की यामध्ये राजकारण न येऊ देता जनसामान्य जनभावनेचा आदर करून कायद्यामध्ये अमेंडमेंट करून याचा मार्ग काढला पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगायचं. पण आता एकट्या राजू शेट्टींना नाही वाटत ना असं, कारण त्यांची चूक झाली सगळ्या जनतेला वाटते की ते परत आला पाहिजे. मग त्याला सगळ्यालाच वाटतंय, मग हे पत्र का दिलं? मग त्यावेळेला तुम्ही हे पत्र का दिलं हे सांगा. तुम्हाला 2 कोटी काय तुम्हाला देतो म्हणला होता का त्या मठाला देतो म्हणला होता? तो कोण पेटाचं आताच्या खासदारांचं काय भूमिका होती? कशाबद्दल आणायचीच आहे ना, सगळ्यांचीच आहे. सतेज पाटील असतील सगळीच मंडळी या ठिकाणी. श्रीकांत मी जर ते बोललो ना बाकीचं नावं घेतली तर ते पक्षाकडे जाईल. मी माझी पोलीस अधिकारी होतो. लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. कुणाला? माने म्हणून खासदार आहेत ना धैर्यशील, आपण दिले लोकांनी त्यांना. नाही ना, मग जनसामान्याच्या भावनेचा आदर न जनसामान्यापुढे तुम्ही काही कायदा काहीच करू शकत नाही. जनसामान्याच्या भावना स्वर झाले ते कसे झाले सांगा ना, कसे झाले? मोर्चा बिर्चा काढून सगळं नाही तेच सांगतोय ना मी. प्रत्येक जण त्या आता काढून नेमकं काय साध्य म्हणायचं काय तुम्हाला? मला एकच म्हणायचं आहे, जी सुरुवात झालेली आहे हत्तीनीला घेऊन जाण्याची, पेटानं तक्रार करण्याची आणि त्या पेटाबरोबर त्यांची मिटिंग करण्याची ही राजू शेट्टीची आहे. आणि तेव्हापासूनच ही आमची माधुरी ही बोर्डावर आलेली आहे. हे बोर्ड म्हणजे तुम्हाला समजलंय. मला ते त्याच्यावर ज्याला हवा म्हणतो ती हवा दिली गेलेली आहे. तेव्हापासून पेटाचं लक्ष त्याच्याकडे गेलेलं आहे आणि तिथून त्याला सुरुवात झाली. जाणार 100%. का जाणार नाही? माझे काय म्हणतात तिथं पोलीस संघटन आमचं 2000चा रिटायर्ड वाल्यांचं. महेश सावंत आपल्याकडे होते, फतेसिंग पाटील होते, मदन चव्हाण वारले आता ते होते. आंधळकर नाव तिकडे आहे मोदी बाग मध्ये, आम्ही आंधळकरच आहोत. त्यामुळे गणपतराव आंधळकर वारले आता ते होते. आंधळकर नाव तिकडे आहे मोदी बाग मध्ये, आम्ही आंधळकरच आहोत. त्यामुळे गणपतराव आंधळकर आम्हाला काय अडचण नाही, आम्ही जाणारच ना. नाही त्यांचा उद्देश वेगळा आहे. त्या उद्देशाला आम्ही फॉर नसणार, आम्ही जनतेमध्ये असणार. काय आता बघा ना, तुम्ही समजलं नाही का? तुम्ही आता एवढे पत्रकार आहात. एकीकडे तुम्ही म्हणता की बाबासाहेबांचा सन्मान करायचा, कायद्याचा सन्मान करायचा, दुसरीकडे जनभावनेचा जनभावनेचा आधार करून ज्याप्रमाणे तामिळनाडूमध्ये वेळोवेळी कायद्यामध्ये अमेंडमेंट करून सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकलं आणि त्यानंतर बैलगाडा आणि ह्याला ही परवानगी झाली. त्या पद्धतीनं जर समाजाला किंवा संस्कृतीला लागतंय, जनभावनेचा आधार म्हणजे कायदा आहे ना, कायद्यानंच त्याला मार्ग डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्याप्रमाणे मार्ग काढून यातनं तुम्ही लोकांची ही केली पाहिजे. आणि ह्यामध्ये हत्ती किंवा जे पाळलं जात आहे विविध संस्थानांमध्ये अनेक हत्ती आहेत किंवा अनेक हत्ती घोडे सगळे आहेत. नाही कायद्याने वेगळा निर्णय तो मान्यच करावा लागेल. हा विषय कुठे तेच सांगितलं का तुम्ही ते राज्य सरकार केंद्र सरकार यांनी मिळून यामध्ये अमेंडमेंट कायद्यामध्ये केल्या पाहिजे. जसा तामिळनाडूमधले खेळ म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलं गेलं त्या पद्धतीनं हत्ती संदर्भामध्ये जे काय हत्ती किंवा घोडे काय असतील संस्थांचे अनेक, मी सांगितलं हाल्याच्या टक्करीला सुद्धा परवानगी दिली पाहिजे. त्याची ताकद दाखवायची ती वेळ आहे. ती काय बाकीचं आता बरंच काय बोलायचं ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला ही बंद झाल्यानंतर बरंच बोलणार. कोण नाही द्यायची म्हणतो? परवानगी सगळ्याला द्या, पण कायद्यानं द्या. बेकायदेशीर मोर्चा बाकीचं करून नाही होते असं. दोन्हीकडून अजिबात बोलत नाही, रास्तपणे सांगतो कायद्यामध्ये बदल करून याला परवानगी द्या असं जनसामान्य करता सांगतोय आम्ही. ज्याला आहेत लागतंय ते केलं पाहिजे. नाही आंबेडकर साहेब, आता तुमची मागणी काय? राजू शेट्टी दुटप्पी आहे की हत्ती परत आणावं ही तुमची मागणी? राजू शेट्टी दुटप्पे आहेत. त्यांनी राजकारण न करता या ठिकाणी शासन मठ आणि काय असतील ते वडतारा किंवा बाकी कोण
त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी मदत करावी, आक्रोश करून प्रश्न निर्माण करू नये आणि हत्ती आमचा परत आला पाहिजे, हत्तीनं आमची परत आली पाहिजे, हीच आमची भावना आहे. मग त्यात कायद्यात काय बदल करायचा तू कर. थोडक्यात शेट्टींनी श्रेय लाटून हत्ती परत आणायचं. पुणे शेट्टीचा प्रश्नच नाही, शेट्टीच्या पत्रावरून हत्ती गेला तो काय प्रश्न आहे, हे का दिले सांगा ना. बाकी आणि तुम्हाला काय झालं, मी लय पत्र आणणार होतो, तुम्ही ते कोणते काय हिंदुस्थानचा काय तो त्याच्याबद्दल काय काय चाललंय ते म्हणलं, तुम्ही ते म्हणणार, पण ते आता व्हायरल सगळ्या पेपरवर आहे. बोला. एकच मी छगन कोठारी बाशी जैन समाज. मी छगन कोठारी बाशी मी जैन संघटनेच्या वतीने शासनाला अशी विनंती करतो की कायद्याच्या चौकटीत राहून आमचा हत्ती आम्हाला परत आणावा, अशी मी शासनाला आपल्या सर्व पत्रकार बांधवांमार्फत विनंती करतो. तुमचा शेट्टींच्या नेतृत्वावर विश्वास नाही काय? कुणाचं मला म्हणताय का? नाही त्यांना त्यांचा काय संबंध आहे? त्याचं काय नेतृत्व शेतकरी नेता, त्याचा काय संबंध? शेट्टी साहेब हे शेतकरी नेते आहेत, जैन समाजाचं काय म्हणतात त्याला, हा प्रश्न वेगळा आहे, हा भावनिक आहे. हे काय त्या राजकारणात नसता, फक्त धर्माच्या ह्याच्याखाली आम्ही ते आले होते म्हणून चला म्हणलं तुम्ही चला, त्या पद्धतीनं तुमच्या पुढे आलेले. शेट्टीचं नेतृत्व कुणी स्वीकारायचं का नाही, 19ला स्वीकारलं नाही, 24ला स्वीकारलं नाही, ना आता काय कोण स्वीकारलं, तो प्रश्न आहे. हिंदुस्थानी काँग्रेस पण त्यांनी जी भूमिका मांडली, जवळपास 30 भूमिका मांडली, पण त्यांना आता अंबानीचं एजंट म्हणतात. तुम्हाला पण मला कुणीही कुणाचा एजंट म्हणू शकत नाही. मी सर्वसामान्य जनतेतला एक प्रामाणिकपणे काम करणार माझ्या दृष्टिकोनातून. मी इकडून बघतोय, मला 9 दिसतोय, तुम्हाला 6 दिसेल, हा विषय वेगळा. तसं नाही आहे, त्याचं भाषा किंवा त्याचं वेगळं आहे. आम्ही ह्याला लय, मी म्हणलं ना ऑफ द रेकॉर्ड लय बोलायचं आहे आम्हाला, परंतु या ठिकाणी ऑफ द रेकॉर्डच बोलू घ्या आपण. या ठिकाणी नाही, एक मिनिट, या ठिकाणी मला कुणीही कुणाचं काय म्हणायचं कारण नाहीये. कुठलाही उद्योगपती कायद्यापुढं विषयच नाही, हा प्रश्न आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार, अमका कायदा सर्वोच्च आहे, तिथं दुसरं कुणीही नाही. तर तो विषय नका घेऊ, ऑफ द रेकॉर्ड घेऊ. ती त्याचं काय बोललं की माझ्या मागे लागेल, तर तुम्ही म्हणलं काय हा असलं नको. हा नाही, ते पेटालाच विचारलं पाहिजे. नाही, तिला आमचे कार्यकर्ते, आमचे नेते काय चाललंय की करतायत. मला तुमच्या सगळ्याच्या ऑफ द रेकॉर्ड सगळ्याच्या आशीर्वादाने मी गृह राज्यमंत्री झाल्याशिवाय मरणार नाही. काळजी करायची नाही, वादच नाही. 48,000चं संघटन आहे आमचं, रिटायर्ड वाल्याचं, PI, ACP, DYSP. काय करायचंय त्याला? पदवीधर मतदारसंघामध्ये रिटायर्ड पोलीसवाल्यांच्या घरचे 5-10 ग्रॅज्युएट लोक आहेत. आमची नोंदणी जरी करून घेतली तरी 5 आमदार आमचे होऊ शकतात महाराष्ट्रामध्ये. झालं की झाल्यानंतर राजकारण नाही, तुमच्या सेवेत परत आलं पाहिजे ना.